नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव नवीन मंत्रिमंडळामध्ये नसणं याचा अनेकांना धक्का बसलेला आहे की जे छगन भुजबळ अजित पवार यांच्या बंडामध्ये साथ देण्यासाठी अग्रभागी होते, ज्या छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात थेटपणे आवाज उठवला आणि जे ओबीसींचं कन्सॉलिडेशन होतं ते कन्सॉलिडेशन महायुतीच्या बाजूने होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याच भुजबळांना अजित पवार यांनी वाऱ्यावर सोडलं. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया छगन भुजबळ यांचे समर्थक आता देऊ लागलेले आहेत. छगन भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग राज्यामध्ये आहे. भुजबळ यांची नाशिक जिल्ह्यामध्ये ताकद आहे. एवढंच नाही तर एक जे उपद्रव मूल्य राजकारणामध्ये लागतं तसं उपद्रव मूल्य देखील छगन भुजबळ यांच्याकडे आहे. जेव्हा छगन भुजबळ यांना 1990मध्ये शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपद नाकारलं आणि त्या ठिकाणी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवलं होतं, तेव्हा नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावला होता. हा झेंडा फडकावून शिवसेनेमध्ये मोठं बंड घडवून आणलं आणि शरद पवार यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये गेले आणि शरद पवारांनी जी शिवसेना फोडली ती शिवसेना फोडण्यामध्ये छगन भुजबळ यांचा मोठा हात होता. यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी 1999मध्ये केली, तेव्हा देखील छगन भुजबळ यांना काँग्रेसकडनं मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. मात्र ती ऑफर धुडकावून लावून ते छगन भुजबळ शरद पवार यांच्यासोबत गेले आणि 2022पर्यंत ते शरद पवारांसोबत राहिले. पण जेव्हा पुतण्या अजित पवार यांनीच शरद पवार यांच्या विरोधात बंड केलं, तेव्हा त्या बंडाला साथ देण्यामध्ये देखील छगन भुजबळ हे अग्रभागी होते की जे छगन भुजबळ अजित पवारांच्या बंडाच्या तयारीच्या वेळी शरद पवार यांच्या सोबत शेजारी बसलेले होते आणि शरद पवार यांना असं सांगून गेले की अजितदादांचं काय चाललेलं आहे हे मी पाहून येतो, असं ते पवारांना म्हणाले आणि नंतर थेट अजित पवारांसोबतच शपथ घेताना पवारांना दिसले. त्यामुळं राजकीय खेळ्या कशा करायच्या, आपली योग्य संधी कशी साधायची, आपल्याला उपयोगी पडेल अशा रणनीती कशा आखायच्या, याच्यामध्ये छगन भुजबळ यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. अशा दिग्गज छगन भुजबळांना नाकारण्याचं, मंत्रिमंडळात न घेण्याचं धाडस अजित पवार यांनी दाखवलेलं आहे. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील फारसा वापर केलेला नव्हता. तेव्हा असं कारण देण्यात आलेलं होतं की छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा वोटर किंवा मराठा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि जर छगन भुजबळ यांना जर आपण प्रचारासाठी महाराष्ट्रभर जर फिरवलं तर त्याचा मोठा फटका हा आपल्याला बसू शकतो. त्यामुळं छगन भुजबळ यांना लोकसभा निवडणुकीपासूनच साईडलाईन करण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं होतं. फक्त त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडलेली होती की पंकज भुजबळ जे छगन भुजबळ यांचे पुत्र आहेत त्यांना विधान परिषदेवर घेण्याचं जो छगन भुजबळ यांचा आग्रह होता तो आग्रह अजित पवार यांनी मान्य केलेला होता. मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेण्याचं धाडस अजित पवारांनी नक्कीच दाखवलेलं आहे. दिलीप वळसे पाटील हे एक दुसरे नेते आहेत की ज्यांना अजित पवारांनी आपल्यासोबत मंत्रिमंडळात घेतलेलं नाही आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे की दिलीप वळसे पाटील हे आजारी आहेत, त्यामुळे त्यांना आता दौरे मंत्रिपदाचा कारभार झेपणं हे थोडंसं अवघड आहे. पण छगन भुजबळ यांचं अजिबात तसं नाही आहे. त्यांची तब्येतही ठणठणीत आहेत. आज जेव्हा त्यांची प्रतिक्रिया आपण नागपूरमध्ये पाहिली तेव्हा त्यांनी अक्षरशः टोमणे हे अजित पवारांना मारलेले आहेत. त्यांना असं विचारण्यात आलेलं होतं की तुमचा फ्लेक्सवरती देखील फोटो वापरला जात नाही आहे, तर तेव्हा ते असं म्हणाले होते की बहुधा फ्लेक्सवरती जागा कमी पडलेली दिसते, त्यामुळे माझ्या फोटोसाठी जागा राहिलेली नसावी. कधी कधी जागा नसते बॅनरवर. चला आणि होय, मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला वाऱ्यावर सोडलं काय आणि किंवा मंत्रिमंडळात घेतलं काय याचं काही मला विशेष वाटत नाही. आता हे छगन भुजबळ काही साधेसुधे नेते नाही आहेत. ज्यांनी शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पंगा घेतला ते देखील अजित पवारांमध्ये सोप्यामध्ये सोडतील असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळं ते आपलं उपद्रव मूल्य दाखवून देतील, ते आपले जे समर्थक आहेत त्या समर्थकांना एकत्र करू शकतील किंवा वेगळा देखील काहीतरी विचार करून शरद पवारांना देखील जाऊन ते पुन्हा भेटू शकतील, काही नवीन रणनीती आखू शकतील. आता छगन भुजबळ यांच्या डोक्यामध्ये असं काही ना काहीतरी चक्र सुरू झालं असेल. त्यामुळं अजित पवार यांना देखील छगन भुजबळांवरती लक्ष ठेवावं लागणार आहे की छगन भुजबळ हे नक्की काय करतायत, ते राष्ट्रवादीसोबत राहतील का इतर कोणत्या पक्षासोबत जातील किंवा वेगळ्या काही खेळ्या करतील. त्यामुळं आता कुठे छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार असा संघर्ष
सुरू झाल्याची चिन्ह या निमित्तानं दिसून आलेली आहेत. छगन भुजबळ यांच्या नाकावर टिचून त्यांच्या जिल्ह्यातील माणिक कोकाटे यांना अजित पवारांनी मंत्री केलेलं आहे. हे देखील भुजबळ समर्थकांना अजिबात मान्य होणारं दिसत नाही आहे. अर्थात याच्यावरती अजित पवारांचा युक्तिवाद असा असू शकतो की तुमच्या मुलाला तर मी आता आमदार केलेला आहे, एकाच घरामध्ये किती पदे द्यायची असा प्रश्न ते भुजबळ समर्थकांना विचारू शकतील. पण हेच भुजबळ तेव्हा विचारतील की तुमच्याही घरामध्ये अशी भरपूर पदं आहेत, त्याबद्दल तुम्हाला मी कधी विचारलेलं नाही आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज लागली तेव्हा मी तुमच्या बाजूला उभा राहिलो, तुमच्या पाठीशी उभा राहिलो, मग तुम्ही आता मला का दूर करतात असा प्रश्न भुजबळ विचारल्याशिवाय शांत बसणार नाही आहेत. भुजबळ यांचा कळवळा आल्यासारखं जितेंद्र आव्हाड देखील आता बोलू लागलेले आहेत की एका ओबीसी नेत्याला नाकारलं जात आहे असा डंका जितेंद्र आव्हाड हे आता वाजू लागलेले आहेत. पण अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ यांना पर्याय म्हणून धनंजय मुंडे हे नाव आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांनाच आता महाराष्ट्रामधलं राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणण्याचं देखील नियोजन हे अजित पवारांच्या डोक्यामध्ये घोळत असावं आणि त्यामुळंच भुजबळांना दूर करण्याचं एक मोठा निर्णय, धाडसी निर्णय हा अजित पवारांनी घेतलेला असावा. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांनी त्यांना पक्षामध्ये मानाचं स्थान दिलं. पक्षामधले जे इतर ज्येष्ठ नेते होते त्या ज्येष्ठांची गरज मात्र आता अजित पवारांना वाटेनाशी झालेली आहे. हे देखील तितकंच खरं आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वावरती आणि तेच राष्ट्रवादीचे शरद पवारांचे खरे वारसदार आहेत याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे अजित पवारांना हा जो आपला पक्ष आहे हा आपल्या मर्जीनुसार वाढवायचा आहे, मर्जीनुसार चालवायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा असा मोठा नेता असं स्वतंत्रपणे पाऊल टाकतो तेव्हा साहजिकच असे जे ज्येष्ठ नेते असतात त्या ज्येष्ठ नेत्यांचा आडसर हा कधी कधी वाटतो. त्यामुळे योग्य वेळेतच अशा ज्येष्ठ नेत्यांना दूर केलं जातं, त्यांची गरज संपली की त्यांना बाजूला टाकलं जातं. पण छगन भुजबळ हे असे नेते नाही आहेत की ते सहजासहजी बाजूला होतील आणि अजित पवारांना हा त्यांचा निर्णय हा सोपेपणानं पचवला जाऊ शकेल अशी मात्र छगन भुजबळ वेळ अजिबात येऊ देणार नाही आहेत. त्यामुळं छगन भुजबळ यांच्यावरती बरेच लक्ष नागपूरच्या अधिवेशनामध्ये राहील. छगन भुजबळ कोणाकोणाला भेटत आहेत, काय काय वक्तव्य करतायत, त्यांच्या बाजूनं कोणकोणते नेते जात आहेत, ह्या सगळ्या घडामोडी आता राष्ट्रवादीमध्ये महत्त्वाच्या ठरू शकणार आहेत. त्यामुळं छगन भुजबळ नाराज झाले तर त्याचा सर्वाधिक आनंद हा शरद पवार यांच्या गटाला होऊ शकतो. कारण छगन भुजबळ आधी म्हटलं त्या पद्धतीनं जे बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी कधी काही जुमानलं नाही ते अजित पवारांना जुमानतील याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे भुजबळ यांची पावलं आता कोणत्या पवारांच्या दिशेनं जातील आणि अजित पवार त्यांना रोखण्यासाठी सक्षम ठरतील का याच्यावरती आता राष्ट्रवादीमधला पुढचा संघर्ष हा अवलंबून आहे. पण आता छगन भुजबळ यांच्यासारखा नेता मंत्रिमंडळात नसल्यामुळं अजित पवार हे आता राष्ट्रवादीचे एक खांबे नेतृत्व झालेले आहेत. याच्यावरती जसं शिक्कामोर्तब झालेलं आहे तसंच अजित पवारांसाठी छगन भुजबळ हे आता आव्हान देखील बनवून राहिलेले आहेत. हे देखील तितकं सत्य आहे. तर या दोघांमधील संघर्ष पुढे कसा वळण घेतो आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि ते भलतंच रंगतदार असेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. तर छगन भुजबळ हे आपल्या नवीन राजकीय डावपेचामध्ये पुन्हा यशस्वी होतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.